गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? असं काही खास एवढं झालं नाहीये. आपण काय बोललो होतो, एक पॅरलल झोन बनलाय, मार्केट त्या झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. जर खाली तुटलं वर तुटलं तर बघता येईल, आणि असं काही झालं नाहीये. एक डब्ल्यू पॅटर्न लोकांना दिसला. ओके, त्याचबरोबर मार्केट तिकडे संपलं. ओके, या गोष्टीचा संदर्भ आपल्याला आता येणाऱ्या ट्रेडिंग मध्ये या सोमवारी आपल्याला विषय मांडता येईल. आजचा व्हिडिओ जरा मोठा बनणार आहे, कारण का आजचा व्हिडिओ वीकली ऑफ, मंथली ऑफ, डेली ऑफ जे आहेत त्याच्यावरती बनणार आहे. त्यामुळे सोमवारी तयारी करायची आहे. ओके, मार्केटमध्ये माहिती नाही, पण न्यूज, अफवा अशा गोष्टी चालत राहतात. मला मेसेज पण खूप येतात, त्यांची उत्तर द्यायला लागतात मला. तर मी युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना ज्या मला प्रश्न विचारले गेले त्याचा आता मी उत्तर देण्याची प्रयत्न करतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. न्यूज काय आहे? पहिलं बघायला तर न्यूज काय. न्यूज काय आहे तर बाबा 50% 18% झालेले आहेत. ओके, आपण हा करू शकतो, आपण ते करू शकतो. ही बघा, पियुष गोयलची न्यूज आलेली आहे की आपण आता 5 वर्षासाठी, नेक्स्ट 5 इयर्ससाठी आपण करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, हे नाही ते नाही. तर ती न्यूज पॉझिटिव्ह झाली. ओके, आपण काय बोलतो, न्यूज पॉझिटिव्ह आहे, चांगली गोष्ट आहे. मग आता झाले इंस्टाग्राम वाले, हे ते छोटे मोठे सगळे गॅप ओपन होणार, मार्केट बूम होणार. अहो थांबा, मार्केटला ओपन तर होऊ दे. आपण टेक्निकल अनालिसिस करू शकतो. ही लोक डायरेक्टली निर्णय देऊन टाकतात की झालं, उद्या होणारच. असं होत नाही. मार्केट तुमच्या आणि माझ्या बोलण्याने मार्केट वर खाली होत नाही. मार्केट न्यूज बेस असतं. त्या दिवशी खूप मोठा गॅपअप झाला, त्यानंतर मार्केट त्या लेवलला येऊन थांबलंय ना. मार्केट जर खरंच पॉझिटिव्ह असतं ना, तर मार्केट इकडनंच गेलं असतं. कळलं का? तिकडेच गेलं असतं ना. परत खाली कशाला आलं असतं. ओके, दुसरी गोष्ट आपण हर वेळेला बोलतोय की एक इन्व्हर्टेड फ्लॅग इन पोलचा पॅटर्न बनलाय. ओके, त्याच्यावरती आता अजून पॅरल झोनचा पॅटर्न बनतोय. मग न्यूज बेस्ड ट्रेडिंग कशी करायची? बघा, माझं म्हणणं तर एकच असतं, मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. हे सगळ्यांना माहिती आहे. का? कारण का सगळ्यांना वाटतं की उद्या गॅपअप होईल, तर होईल, होऊ दे, काही हरकत नाहीये, चांगली गोष्ट आहे, आम्हाला पण तेच पाहिजे. पण त्यानंतर मार्केटनी आपल्याला पैसा दिला का नाही दिला? बघा, सिंपल गोष्ट आहे, समजण्याचा प्रयत्न करा. जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल तर होऊ दे, पण इथे लेवल्स लागलेले आहेत ना. 26 एक राऊंड फिगर आहे. इकडनं परत मार्केट ह्या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतं. आता तुम्ही काय कराल मग? ओके, डायरेक्टली मार्केट जर प्राइस ऍक्शन करत जात असेल आणि ओआय आणि तुमचा पीसीआर रेशो, बाकी सगळ्या गोष्टी, आरएसआय डायव्हर्जन काय दिसत असेल, तर नक्कीच ट्रेड करूया. कारण पोकळी तर बाकीच आहे ना, हा जो खड्डा आहे तो बाकीच आहे ना. ठीक आहे, प्लस टेक्निकल वरती मार्केट बेरिशच आहे ना. ओके, आता बघायला गेलं तर मार्केट एवढं बॅरिश नाहीये. मार्केट थांबलेलं आहे. का मार्केट थांबलेलं आहे? तुम्ही जर बघाल ना, तर आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती पण येऊन बघूया सगळ्या गोष्टी. पण माझं बोलण्याचं तात्पर्य आहे की एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. मग तुम्हाला एक नेगेटिव्ह न्यूज पण तुम्हाला देतो मी. मी शुक्रवारी रात्री या शनिवारी रात्री व्हिडिओ बनवत नाही, रविवारी रात्री का बनवतो? कारण का ही लोक, मार्केट बंद झाला शुक्रवार रात्री, या शनिवारी रात्री बॉम्ब फोडतात. विषय तोच आहे ना शेवटी, की का असं करतायत? त्यांना माहितीये मार्केटवरती परिणाम होईल, म्हणून ती लोक कुठलेही डिसिजन, निर्णय, तुम्ही बघाल ना आजकाल ट्रेंड चाललाय, शुक्रवार शनिवारीच काय काय गोष्टी घडतायत आणि सोमवारी मंगळवारी मार्केट रिएक्ट करते. मग असं चालू किती दिवस राहणार आहे? राहू दे, फरक नाही पडत आपल्याला. आपल्याला ट्रेडिंग करायचे, आपला विषय गोल आहे, आपला अभ्यास बरोबर आहे, आपला एक्सपिरियन्स बरोबर आहे, आपले डिसिप्लिन रूल बरोबर आहेत, तर मार्केट काही करू दे, आपल्याला फरक पडणार नाहीये. ठीक आहे, ही घ्या नेगेटिव्ह न्यूज. फक्त एक लाईन सांगतो, समजून जा काय ते. दे फिअर अवर ॲटॉमिक बॉम्ब्स. कोण बोलतंय? कोण बोलतंय? ठीक आहे, तुम्ही नीट बघू शकता, सगळ्या गोष्टी इथे वाचू शकता, सगळ्या न्यूज आहेत की दे फिअर अवर, हा, दे फिअर अवर ॲटॉमिक बॉम्ब्स while we are not pursuing any atomic bomb. Our atomic bomb is the power to say no to the great powers. याचा अर्थ तुम्हाला कळतो का काय? याला म्हणतात नेगेटिव्ह न्यूज. डायरेक्टली इनडायरेक्ट. कोणी सांगितलंय, कोणाला सांगितलंय? बरोबर ना? तुम्हाला कळत असेल तर समजण्याचा प्रयत्न करा. पुरा आर्टिकल दिलेला आहे, नाव घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे, क्लिअर कट दिलेलं आहे इथे.
मग आता काय, मग आता तुम्ही बोलाल की अरे आता काय करायचं, तुम्ही तर आम्हाला सगळे आमची स्वप्न हे भंग केलं, उद्या आम्ही कॉल घेऊन बसणार होतो. नका करू, इथे पुटवाले पण बसलेले आहेत, त्यामुळे ह्या न्यूज बंद करूया आता आणि येऊया आपल्या अभ्यासावरती. म्हणजे काय, एक न्यूज पॉझिटिव्ह आहे, एक न्यूज नेगेटिव्ह आहे. आता ही जी भाषा वापरली गेली, शब्द वापरले गेलेत की आम्ही कोणाला घाबरत, ती लोक आपल्या बॉम्बला तुम्ही लोक आमच्या बॉम्बला घाबरताय, ती लोक आपल्या आमच्या बॉम्बला घाबरतायत. आम्हाला काय कोणाची गरज नाही, आमचे बॉम्ब पॉवरफुल आहेत त्यांना समजवायला. कोणाला? USA ला. आता हे थोडी गप्प बसणार आहे. तात्यांमध्ये माहितीये तुम्हाला, ते तेच करायला बसलेत. तात्या आमच्या बायकांसारखे आहेत, काही काम नाही त्यांना. ह्याची त्याची लावालावीच करायची. त्यांना करू दे काय करतायत ते, आपण काहीच नाही करायचंय, आपण शांत राहायचंय. मग वरती खाली याच्यामध्ये आपण आपलं काय नुकसान करायचंय. मग मार्केटला रेंज सोडू दे. मग आता रेंजची वाटा जर दिसेल तर आपण क्लिअर कट विषय काढूया. ओके, आपण 15 मिनिटाच्या चॅटवरती येऊया आणि विषय घेऊया. ओके, 15 मिनिटाच्या चॅटवरती तुम्हाला मार्केट नेगेटिव्ह प्राइस एक्शन दिसते. ठीक आहे, तो बरोबर आहे, कारण का मार्केटचा फ्लो खालच्या साईडला आहे, पॅरल झोन खालच्या साईडला आहे, ब्रेकआउट झाला इथे, ब्रेकआउट झाला इथे, तर गोष्ट क्लिअर आहे. ओके, सस्टेन करायला पाहिजे मार्केट, कमी कमी 10च्या नंतर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाली तर मार्केट वरच्या दिशेला खालच्या दिशेला जाऊ शकतो. ओके, नंतर गॅप, मार्केट गॅप आहे, तो मार्केट हा गॅप भरायला पण येऊ शकतो. ओके, लेवल सांगत 15 मिनिटात झालं. डेली टाइम फ्रेम वरती येऊया, सॉरी 1 तासावरती येऊया. 1 तासावरती जर आपण आलो ना तर आपल्याला कसं काहीतरी क्लिअर पिक्चर दिसतोय. मार्केट एक क्रुशल लेवलला हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्रुशल लेवल काय, हा जो फॉल आहे आणि मार्केट हर वेळेला ह्या लेवलला टेस्ट करते. ठीक आहे, मार्केट जेव्हा खाली यायचं तेव्हा ह्याच लेवलला टेस्ट करून खाली येते, बरोबर ना. बघा इथे एक असा झोन बनलेला आहे, परत इथे एक असा झोन बनलेला आहे, इथे तो झोन बनत होता पण मार्केटनी तोडला. ओके, हॅलो हिस्ट्री. आता परत मार्केट त्याच झोनला आणि तसाच काहीतरी डिझाईन बनवते. आता मी डिझाईन का म्हणतो, खूप लोकांना या डिझाईनचा अर्थ कळत नसेल, समजत नसेल, तर आपण काय करू शकत नाही, त्यासाठी शिक्षण घेणं जरुरी आहे. म्हणजे आम्ही शिकतो, समजतो त्या गोष्टीला. ओके, मग आता विषय काय येतोय, परत असा एक पॅटर्न बनेल का. मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री, हा लक्षात ठेवा. मार्केट प्रिव्हियस चार्ट वरतीच बेस करून चालतं. सपोर्ट, रेसिस्टन्स, ट्रेंड लाईन. दुनियामध्ये खूप लोक बोलतात अरे सपोर्ट रेसिस्टन्स काय नसतं, ट्रेंड लाईन काय नसतं, आजकाल AI ट्रेडिंग आहे. असं काही नाहीये. जो अभ्यास आहे तो अभ्यास आहे, जी लर्निंग आहे ती आहे, नॉलेज आहे ते आहे, एक्सपिरियन्स आहे तो आहे. एक ट्रेडरला आपली मूळ गोष्टी विसरायला नाही पाहिजेत. नवीन गोष्टी बेशक तुम्ही अपनवू शकता, त्याला साधू शकता आणि त्याच्यावर काम करू शकता, पण जी गोष्ट आहेत ना तीच आहे. सिंपल कोकणामध्ये आम्ही जर बोललो गेलो ना तर आमचा कुलस्वामीला आम्ही जास्त मानतो. आम्ही कोकणस्थ आहे त्यामुळे आम्ही कुलस्वामी मानतो. मग नवीन मार्केटमध्ये देव आले, ते पंखेवाले बाबा आले, मग एक कोण अंगठीवाले बाबा आले, आम्ही त्यांना मानत नाही का, येतील जातील, हे आमच्या पूर्वजांनी दिलेले, त्यामुळे आम्ही इथेच हात जोडणार, इथेच नारळ ठेवणार. विषय गंभीर, विषय खोल. त्यामुळे नॉलेज असं आहे की हे जे जुनं नॉलेज आहे तेच खरं सोनं आहे. हे नवीन काही बोलू दे, काय माहिती का, इंस्टाग्रामची रील बनवणारे लोक नवीन नवीन सेटअप दाखवतात. तुम्ही जर डीप बघितलात ना तर गोष्ट तीच आहे, फक्त वेगळे वेगळे सांगतात. बरोबर आहे, डाळ भातच आहे. मग त्याच्यावरती काकडी लावल्यावर जरासं डाळिंबाचे तुकडे टाकल्यावर डाळिंब भात बोलतात. अरे खाली तर डाळच आहे ना, खाली तर भातच आहे ना, डाळिंब राईस. अर्थ आहे गोष्टीला. प्रेझेंटेशन कसली होते प्रोडक्टची त्याच्यावर डिपेंड आहे, पण बेस्ट प्रोडक्ट काय, डाळभातच आहे. तुम्हाला हे समजणं जरुरी आहे की जे चाललंय मार्केटमध्ये हे योग्य नाहीये. मार्केट काहीतरी मोठ्या करण्याच्या पाठीमागे आहे आणि ते ह्या 2026 मध्येच लगभग तुम्हाला दिसून येईल. लिहून घ्या. आज जानेवारीच झालाय ना, आता फेब्रुवारी चालू झालाय, 5-7 दिवस झाले, आता पुरा महिना संपू दे, अजून पुरा वर्ष बाकी आहे. काय ना काहीतरी घात करेल. ओके, तर 1 तासाच्या चार्टवरती तुम्हाला असं काहीतरी दिसतंय, त्यामुळे मी जास्त ओरड राहणार नाही. जर मार्केटनी आपली लगभग 720 ची लेवल तोडली तर मार्केटमध्ये आपला पॅटर्न जो आहे ना, नीट बघा, आपला पॅटर्न जो आहे ना तो पण तोडतोय आणि ट्रेंड लाईन पण त्याच ठिकाणी येते. त्यामुळे हा डबल कन्फर्मेशन होऊ शकतो मार्केट इकडनं बूम, कारण मार्केट ह्या लेवलला येऊ शकतो. ठीक आहे,
पण असं बघायला गेलं ना तर बघा इथे ना परत एक लेवल आहेच आहे 880 ची, म्हणजे 900 पकडा. मार्केटने जर 700 तोडलं तर 200 पॉईंटची रॅली उद्याच्या उद्याच तुम्हाला भेटू शकते, नक्कीच भेटू शकते. समजवण्याचा प्रयत्न करा. 200 पॉईंटची उद्या रॅली भेटू शकते. त्या मार्केटमध्ये 200 पॉईंट गॅपअप झालं तरी 26,000 वरती परत खाली येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि असं स्वाभाविक आहे, कारण का नेचर आहे. ठीक आहे, आपण स्ट्रॅटेजी नंतर डिस्कस करू, आपण समजून घेऊ एक्झॅक्टली मार्केट काय कुठल्या लेवलला आहे. ठीक आहे, तर ह्या दोन लेवल झाल्यात 700 आणि 800 900च्या. आता येऊया आपण डेली वरती. ओके, डेली वरती आल्यावर आहेत ना तुम्हाला काही गोष्टी मला समजवायच्या आहेत. मी आज माझ्या सेशन्स मध्ये पण समजवले. माझ्या 7व्या बॅचला जो तो एफएनओ सेशन चालू होणार आहे त्यांचा कॅन्डल चार्ट पॅटर्न सगळा 5-6 महिन्यापासून त्यांचे सगळे हिशोब झालेले आहेत. अभ्यास त्यांनी चांगला केलेला आहे. ती लोक सज्ज तयार आहेत आता एफएनओ साठी. पुढच्या महिन्यात माझा एफएनओ फुल महिना लाईव्ह असतो. सकाळ दुपारचा आणि रात्रीचे प्रेडिक्शन असतात की उद्या मार्केट काय करणार आहे. एक एक भरोसा भेटतो, एक कॉन्फिडन्स भेटतो उद्या कसं चालणार आहे. त्याप्रमाणे कॅन्डल डिस्कशन होते. तीच कॅन्डल डिस्कशन त्यांच्यावर केली. बघा तुम्हाला माहिती असेल तर मदर कॅन्डल ही आहे. ओके, होतंय काय, नीट आहे का, होतंय काय, मार्केटनी आता डेली वरती आहेत ना ह्या कॅन्डलचा लो तोडलेला आहे. कुठल्या मोठ्या कॅन्डलचा, तर मार्केटला खाली ना स्वाभाविक आहे. ओके, मार्केटला जर खाली यायचं असतं तर मार्केट इथे थांबलं असतं का. मार्केट इथे ग्रीन कॅन्डल म्हणून, एक रेड कॅन्डल म्हणून, दुसरी ही रेड कॅन्डल म्हणून हा गॅप भरून टाकला असता. मार्केट तसं काय केलं नाहीये. याचा अर्थ काय माहितीये काय, इथे बायर्स आहेत. आता बायर्स आहेत याचा तुम्हाला जर उदाहरण पण देतो. विक आणि बॉडीचे विषय घ्या. आम्ही खूप डीपली विचार करतो आणि त्याच्यात समजण्याचा प्रयत्न करतो. ह्याला बोलतो सायकोलॉजिकल ट्रेडिंग. मार्केट खाली आल्यानंतर ग्रीन बनलं, विक बघा मोठी आहे, बॉडी वरच्या वरती आहे. ओके, दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल झाली आहे, वरती बघा टोपीच नाहीये, वरती विकच नाहीये, खाली विक आहे, म्हणजे बायर्सनी इकडनं मार्केटला नेलंय. दुसरी गोष्ट, मार्केटनी गॅप लगभग भरायचा प्रयत्न केला. किती पॉईंटचा गॅप राहिलेला आहे, 500 आणि 430 लगभग पकडा. हा 70-80 पॉईंटचा काही गॅप बोलू शकत नाही. मग असं बघायला गेलं तर मार्केटने गॅप भरलेला आहे. फॅमिली मेंबर्स नीट लक्ष द्या, विषय खूप खोल आहे. टेक्निकल वरती तर सायकोलॉजिकल ट्रेडिंग नक्कीच येतो विषय. दुसरी गोष्ट, ही जी लेवल आहे ही आहे या मार्केटची दुसऱ्या कॅन्डलची लेवल. मार्केटनी ह्या लेवलवरती येण्याचा प्रयत्न केला, पण मार्केटनी परत ह्याला न काही करता तोडून बिडून परत मार्केटनी पोचून दिलेली आहे. मार्केटमध्ये इथे ना ऍक्टिव्हनेस दिसते कोणाची, तर बाहेरची. बाहेर इथे ऍक्टिव्ह आहेत ह्या लेवलला. तर माझं म्हणणं काय आहे, खालची लेवल माझी 700ची आहे, नक्की 700. 700 तुटला तर मार्केटमध्ये एक चांगला डेप्थ येऊ शकतो, किंवा 700 तुटला म्हणजे 100 पॉईंटचा मध्ये गॅप आहे. टेक्निकला पण ह्याला बोलतो. दुसरी गोष्ट, परत एक मोठी कॅन्डल जी बनली आहे ना ती इथे लगभग 330च्या लेवलला आहे. मग 330ची लेवल भेटेल तुम्हाला, बघूया. 10 थांबायचं, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊन द्यायची, विषय संपलेला आहे. आता उद्याच्या उद्याच काय घडामोडी होतील असं पण नाहीये, कारण एक्सपायरी परत मंगळवारी आहे. यहाँ पे रोज कमा नाही का भाई, म्हणून घाई नका करू. ठीक आहे, पण न्यूज बेस असल्यामुळे उद्या मार्केट जरा ना काही ना काहीतरी प्रॉफिट बुकिंग देईल. डायरेक्टली गॅप अप ओपन होईल आणि प्रॉफिट बुकिंग करून साईडवेज जाईल, गॅप डाऊन ओपन होईल, विषय पण संपेल. ओके, त्यासाठी आपण नंतर येऊया 5 मिनिटावरती. आता येऊया वीकली एक्सपायरी वरती. बघायला गेलं असं, पुरी कॅन्डल जी बनली ना, कधीपासूनची कॅन्डल आहे, 8 सप्टेंबर पासून जो पराक्रम चालू आहे, वर खाली वर खाली वर खाली. गेल्या हप्त्यात तुम्ही जर बघाल ना, एका कॅन्डलनी सगळ्यांची वाट लावून टाकलेली आहे. विचार करा आपण किती मेहनत करतोय आणि एका दिवसामध्ये गेम पलटतोय. त्यासाठी शिक्षण प्रशिक्षण असणं जरुरी आहे, योग्य मार्गदर्शन असणं जरुरी आहे. मी युट्यूबच्या माध्यमातून ते देण्याचा प्रयत्न करत आहे. कळकळीची विनंती आहे, करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. पैसा फुकटचा नाहीये, मेहनतीचा आहे. कोण तुम्हाला पेटीवून देणार ना की भाई लाख ले आणि लगाव दे आणि झाड घे हलव आणि मार्केटिंग कर. तुमचा हक्काचा पैसा आहे, घाई करू नका. विषय तुम्हाला हा कळतोय का, की मार्केट ज्या पद्धतीमध्ये वरती आलंय, ज्या पद्धतीमध्ये खाली आलंय, बघा बाईंग फास्ट, बाईंग इज स्लो, सेलिंग इज फास्ट. तुम्हाला हिशोब कळेल.
आणि त्या एका दिवसामध्ये वर्क दुनिया दाखवून टाकली, जन्नत पण दाखवली आणि पाताळ पण दाखवला एका दिवसामध्ये. या कॅन्डलचा अर्थ काय? तर ही कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहे. ही जी क्लोजिंग आली ती लगभग 700 ची आहे आणि ह्याची जी ओपनिंग आहे ती 24,800 ची आहे. हा विषय खूप गंभीर आहे. म्हणजे लगभग बघा ना, इथे 700 पॉइंट आणि खाली इथे जर तुम्ही बघाल तर 300 पॉइंट, 1000 पॉइंटची रॅली आहे जी बॉडी बनली ती. पण वीक बघाल ना तर वरनं खाली आलेलं, म्हणजे इकडे सेलर्स बसलेले आहेत. कुठल्या लेवलला? तर लगभग 26,000च्या लेवललाच मी बोलेन की एकदम स्ट्रॉंग सेलर्स बसले आहेत, त्यांना जाऊन द्यायचं नाहीये. जर मार्केटला ह्या हप्त्यामध्ये ह्याच्यावरती क्लोजिंग भेटेल असेल म्हणजे ह्या शुक्रवारी, तर मग मार्केटमध्ये एक चांगली तेजी बघायला येईल. का? कारण का बघा, एक मुवमेंट खाली, क्लिअर तुम्हाला दाखवतो जरा. एक मुवमेंट मार्केट खाली आणि दुसऱ्या मुवमेंटला मार्केट असं जाईल. ह्याला एक मोठा पुलबॅक स्ट्रॅटेजी मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. विषय खूप गंभीर आहे, पण तेवढा पण नाही जेवढा आपण विचार करतो. हाताळणं आलं पाहिजे, त्या पद्धतीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करायची. ठीक आहे, तर आपण 5 मिनिटावरती, 15 मिनिटावरती, 1 तासावरती अभ्यास केलेला आहे. आपण डेलीवरती पण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, आपण वीकली वरती पण अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या गोष्टीचा निष्कर्ष काय निघते, उद्या आपली ट्रेडिंगची दिशा काय असली पाहिजे हे समजणं जरुरी आहे. तुम्हाला माहिती आहे रविवारचा व्हिडिओ जरा मोठा बनतो कारण का त्या विषयाबद्दल आपण जास्त खोलवरती जातो. ओके, विषय आपला आता इथे येतोय, लेवल्स त्याच लागलेले आहेत. ओके, सिंपल आहे. मी खाली साक्षी सांगितले, तर मार्केट जो हा पॅरलर झोन आहे, मी पॅरलर झोनला जरासा आता एक्सटेंड करतो. ओके, जर मार्केटनी उद्या गॅप अप या गॅप डाऊन होऊ दे, काही होऊ दे, जर मार्केटनी गॅप अप होऊन 840 ची लेवल जर तोडली, कुठली 840 ची लेवल तोडली, तर वरती मला लेवल्स दिसत आहेत. ओके, किंवा मी इकडनंच कॉल मध्ये बसेन, कारण का गॅप अप झाला तर मार्केटला एकदा टेस्ट करू दे, नंतर जाऊ दे 10च्या नंतर तुम्हाला कळेच. माझ्यासाठी खालची बाजू जर मार्केट येत असेल तर मार्केटला ना 400 500 ची लेवल तोडणं जरुरी आहे, जी लगभग अशी असेल. मग इथे आपल्याला अजून एक फॉल बघायला भेटेल. दोन्ही गोष्टी तुम्हाला कळल्यात. ठीक आहे, दोन गोष्टी तुम्हाला कळल्यात. पण माझ्यासाठी मार्केट कसं असलं पाहिजे हे पण समजणं जरुरी आहे. तर बेस्ट मार्केट बोलू ना, चांगलं मार्केट बोलू ना, तर उत्तम मार्केट ट्रेडिंगसाठी मला कसं असलं पाहिजे माहिती आहे? जर मी कॉलसाठी जात असेल, वरच्या साईडला जात असेल, तर मार्केटने बेशक गॅप अप द्यावी. मार्केटने ह्या लेवलला टेस्ट करून जर एक फ्लो घेतला ना, या लेवलला तुम्ही कॉल घेऊन होल्ड करू शकता. मार्केट वरच्या साईडला खूप चांगलं फुटेल मग ऍज न्यूज बेस्ड. ठीक आहे, जर काही दुसऱ्या गोष्टी घडायच्या असतील तर मार्केट मग ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. बघा, खाली येईल पण ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. लगभग मी ह्या लेवलच्या खाली, मी तुम्हाला परत सांगतोय, एक एक्झॅक्ट लेवल आहे 580च्या खाली मी मार्केट सस्टेन होते का बघेन पहिला, कारण का पॅरलल झोन आहे. आणि 480च्या खाली तर नक्कीच मी ट्रेड करायचा प्रयत्न करेन. दोन्ही बाजू खूप क्लिअर आहेत. जर मार्केट वरनं ओपन होऊन, गॅप अप ओपन होऊन मार्केट खाली येऊन टेस्ट करून जर वरती जात असेल ना, हा माझ्यासाठी एक स्ट्रॅटेजिकल ट्रेड असेल. म्हणजे विचार करून होतो ना, विचार विनय केल्याच्या नंतर आपण जो निर्णय घेतो तो हा माझी स्ट्रॅटेजी असेल आणि ही सुंदर प्रॉफिटेबल ट्रेड उद्या होऊ शकेल. त्यामुळे ह्या झोन मध्ये मला जरा पण इच्छा नाहीये. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं हा झोन आहे, हा झोन जर मी तुम्हाला अजून कमी करायचा प्रयत्न करतो, मी जरासा असा घेतो, एक्झॅक्टली ह्या लेवललाच घेतो मी. त्यामुळे ह्या लेवल्स तुम्हाला एक्झॅक्टली कळतील. ठीक आहे, मी याला सेव्ह पण करतो चार्टला, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी बघायला भेटतील. ओके, तर उद्या मार्केट ज्या पद्धतीमध्ये होईल त्या पद्धतीमध्ये ट्रेडिंग करा, घाई गडबड करू नका. एवढा अभ्यास केल्याच्या नंतर जर तुम्ही लॉस करत असाल म्हणजे तुमच्या शिकण्यामध्ये, तुमच्या समजण्यामध्ये काहीतरी चुकी आहे, हा विषय घ्या आणि प्रशिक्षण घ्या, शिक्षण घ्या. माझ्याकडे नका घेऊ, पण कोणाकडे तरी असं घ्या ज्यांना खरंच मार्केटचं नॉलेज आहे, मार्केटमध्ये काय घडामोडी घडतायत, सायकोलॉजिकल ट्रेडिंग काय विषय, हा विषय घ्या. मेन तर तुम्हाला डेली चार्ट वाचता आला पाहिजे. एवढं सक्षम तुम्ही जर झालात तर तुम्हाला आयुष्य खूप सुंदर आहे. मी माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं, 3 दिवस गुरुवारी सांगितलेलं, शुक्रवारी काय करणार नाही, 3 दिवस सुट्टी आहे, काहीच नाही केलंय. सिंपल, आम्ही सगळ्यांनी कम्प्युटर बंद केले. नाही म्हणजे नाही, मार्केटने काही एवढे मोठे तुम्हाला पैसे दिले नाहीयेत, 100-200 पॉईंट, कळलं का? त्यामुळे
झोन मध्ये असल्यामुळे, साईडवेज असल्यामुळे मार्केट काय करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे, कल्पना असली पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे, त्यानंतरच ट्रेडिंग होते. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये जावो, क्लोजिंग तुम्हाला चांगली प्रॉफिटेबल राहो. हा व्हिडिओच्या संदर्भात जर तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा, मेसेज करा. हे सगळे काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगितले त्या मला मेसेजद्वारे आले, त्यामुळे मी तुम्हाला त्या रिप्लाय केलेले आहेत. ठीक आहे. ग्रीन मध्ये क्लोजिंग होत जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच गोष्टींना समजण्यासाठी एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आजचा दिवस आपण इथे थांबत आहे. परत उद्या भेटूया. धन्यवाद मला ऐकण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.